नमस्कार मंडळी, कसे आहात? सर्वजण छानच असाल अशी मी आशा करते. आज मी डोनटची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग बघूया. 4 मग कणिक घेतली आहे. तुम्ही मैदा पण घेऊ शकता. आणि 4 मगाला 2 मग पिठी साखर घेतली. चवीपुरतं मीठ घेतलं आहे. 5 चमचे बेकिंग पावडर घेतला आहे. बेकिंग पावडर मिक्स करायचं. साधारण 1 वाटी दही घ्या. 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घेतला आहे आणि 1 वाटी तूप मिक्स करायचं. छान मिक्स करून झालं की कणकेत टाकायचं आणि पूर्ण दही तूप पूर्ण कणकेला लागायला हवं म्हणून छान मिक्स करा. छान हाताने चोळून घ्या. आता यात 1.5 चमचा बेकिंग सोडा टाकला आणि कणिक मळण्यासाठी दूध घेतलं. थोडं थोडं दूध टाकून कणिक छान मळून घ्यायची. साधारण आपण पोळ्यांना वापरतो तशी कणिक व्हायला हवी आणि 1.5 ते 2 तास झाकून ठेवायची. आता ही कणिक थोडी फुगल्यासारखी होते. बघूयात कशी झाली आहे ती. थोडी फुगल्यासारखी झाली. आता याचे मोठे मोठे 2-3 भाग करून लाटायला घेऊया. आधी छान मळून घेतली आहे. मोठा उंडा लाटायला घेतला कारण आपल्याला डोनट जाडसर कापायचे आहेत. आता छान पोळी जाडसर पोळी लाटून घेऊ. आणि कटर असेल तर कटरने किंवा वाटीने डोनटचा शेप कापून घेऊ. आणि मधला गोल सुद्धा एखाद्या छोट्याशा झाकणाने किंवा कटर असेल तर त्याने कापून घेऊया. आणि छान मंद आचेवर तळून घेऊ. हे आमचे डोनट करून झाले आहे आणि मी ते मधले गोल जे होते ना ते सुद्धा तळून घेतले. चॉकलेट वितळायला ठेवलं आहे गरम पाण्यात. चॉकलेटमध्ये थोडंसं तूप किंवा बटर टाका आणि डार्क चॉकलेट घेतलं आहे. डार्क चॉकलेट वितळलं. त्यात आता डोनट एका साईडने बुडवून घेऊया. हलक्या हाताने बुडवून घ्यायचं. पूर्ण डोनट आमचे बुडवून झाले आहेत. आता डेकोरेशनसाठी स्प्रिंकल आणले आहेत 2 प्रकारचे. आणि हे आवडीचं काम माझी नात अनन्या करत आहे. लहान मुलं तर वाट बघत होती कधी डोनट होणार आणि कधी आम्हाला मिळणार खायला. ते सगळेजण खूप आवडीने खात बसले आहेत. छान.